हे तर झेंड्यासाठी सारवायचं आहे. मातीनं चिखलानं मस्तपैकी केलं इथं जागा, रांगोळी काढून झेंडा असा. हे सगळं इथं माती पेलोवर टाकून सगळी वाहून गेली होती ह्याच्यात पावसाळ्यात. ती सगळी ही माती टाकून पेरू बनवली. हे अशी ही पेरू इथून बनवली. हे सगळं झाडून घेतलं. इकडं कचरा हे सगळं गावात काढून अगदी परसवापर्यंत हे सगळं झाडून गावात काढून हे इकडचं झालं झाडून दोन्ही माळ्या. इकडं ते पायरी तिथं उतरायला पायरी तिथं साफ केली, व्यवस्थित केले. ही सगळी मळी झाडून झाली. इकडं सगळं झाडून झालं. इथं सारवायचं आहे. ही पुढची मळी सारवायची आहे. शेण आणून आपण ठेवला नाही. हे इथं दारासमोर इथं सारवायचं आहे पालखी नाचवायला. आणि तिथनं गुरं घुसली होती. तिथं आता चालू आहे वय घालायला. ती वरची पूर्ण अशी ती वय घालायची. सगळं काल वनवा जाळून टाकलेलं आहे. ते आता तिकडे सगळं टोंब मारून बांधायचं आहे. इकडं परसव चकाचक आल्यापासून आप्पा हे इकडं परसवात चकाचक केला नाही बघ. हे असे बोंडू पडलेले आहेत सगळीकडं. सकाळी उचलून तरी पण आता पडलेत, आता 10-12 पडलेले आहेत.